नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे आर-आर-बी जे की रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे. त्याच्या अंतर्गत विविध पदांकरिता भरती प्रक्रियेची एक नवीन जाहिरात आलेली आहे. ती म्हणजे आर-आर-बी एन-टी-पी-सीची जाहिरात आहे. आत्तापर्यंत जर बघितलं तुम्ही, तर आर-आर-बीच्या जर पाहिलं तुम्ही, तर आर-आर-बीच्या ए-एल-पीची जाहिरात आलेली आहे, टेक्निशियनची आलेली आहे आणि आर-पी-एफ कॉन्स्टेबल आणि त्याच्यानंतर आर-पी-एफ इन्स्पेक्टरसाठी जी काय केली की जाहिरात आलेली आहे. आता सध्याची जी जाहिरात आहे, लक्षात घ्या, आता सध्याची जी जाहिरात आहे, ती आहे आर-आर-बी, एन-टी-पी-सी, ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे. तर ही बघा, अ, हे बघू शकता की 10 तारखेचंच नोटिफिकेशन कालचंच नोटिफिकेशन आहे. जे ऑल झोनल रेल्वे आणि प्रोडक्शन युनिटला काय केलं की पाठवलेलं आहे. द चेअरपर्सन ऑल रेल्वे आर-आर-बी बोर्डसाठी जे चेअरपर्सन आहे त्यांच्यासाठी पाहिलं. फिलिंग अप ग्रुप सी पोस्ट फॉर झोनल रेल्वे थ्रू आर-आर-बी. आता याच्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत लक्षात घ्या. याच्यात जर बघितलं तुम्ही, तर इथं सांगितलेलं की अॅन्युअल कॅलेंडर रिक्रुटमेंट फॉर व्हेरियस ग्रुप पोस्ट सी approved by the board has been published in the RRB website. According to send for central हे याच्या नोटिफिकेशननुसार एम्प्लॉयमेंट नोटीसनुसार काय केलं की फॉर रिक्रुटमेंट ऑफ ए-एल-पी अँड टेक्निशियन हॅव बीन पब्लिश्ड ऑन 9/1/2024 अँड 8/3/2024 रिस्पेक्टिव्हली. या दोन्ही जाहिराती आलेल्या आहेत त्यामुळे सांगतात. आता ह्याच्यानुसार जर बघितलं तुम्ही, तर आर-आर-बी एन-टी-पी-सी लेव्हल 4, 5 आणि 6 साठी नोडल जे आर-आर-बी आहे ते आर-आर-बी अहमदाबाद आहे. त्याच्यानंतर एन-टी-पी-सी ग्रॅज्युएटसाठी लेव्हल 2 आणि 3 साठी ही आर-आर-बी अहमदाबादच आहे. पॅरामेडिकल कॅटेगरीसाठी जे आहे आर-आर-बी पटना आहे. पॅरामेडिकल कॅटेगरीसाठी झाल्यानंतर लेव्हल 1 साठी आहे ती आर-आर-बी भोपाळ आहे आणि मिनिस्ट्रियल आयसोलेटेड कॅटेगरीसाठी आर-आर-बी गुवाहाटीसाठी आहे. आता त्याच्यानंतर बघा काय डिसाईड झालं की इट हॅज बीन ऑल्सो डिसाइडेड दॅट ज्युनियर इंजिनियर इन्क्लुजिव्ह ऑफ सी-एम-एस अँड सी-एम-ए, एन-टी-पी-सी ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट at level 1, paramedical ministerial isolated category of post zonal railway and production unit may be access their vacancies as per the following schedule. आता कधी-कधी होणार आहे बघा. तर याच्यानुसार एन-टी-पी-सी ग्रॅज्युएटसाठी ग्रॅज्युएटसाठी लेव्हल 4, 5 आणि 6 साठी, तसेच त्याच्यानंतर एन-टी-पी-सी अंडर ग्रॅज्युएटसाठी लेव्हल 2 आणि 3 साठी, तसेच ज्युनियर इंजिनियर सी-एम-एस आणि सी-एम-ए, तसेच पॅरामेडिकल कॅटेगरीसाठी जी वॅकन्सी ॲक्सेस झालेली आहे ती झालेली आहे 30/6/2025 पर्यंत आणि ॲसेसमेंट ऑफ वॅकन्सीज ऑफ बघितलं तर एप्रिल-मे 2024 आणि ह्याच्यानुसार जर बघितलं अप्रूव्हल नंतर मे-जून नंतरनं अप्रूव्ह झालेलं आहे आणि जे प्रपोज ही जाहिरात येणार आहे ती येणार आहे जून 2024ला याची जाहिरात आहे. आणि लेव्हल 1 साठी जर बघितलं तर ही जाहिरात येणार आहे सप्टेंबरमध्ये येणार आहे. लक्षात घ्या सप्टेंबरमध्ये ही जाहिरात येणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.